नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला खात्री आहे तुम्ही प्रत्येक जण एक गोष्ट मान्य कराल, प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या तरी गोष्टीचा ना इन्फ्लुएन्स असतो, हो की नाही? म्हणजे कोणावर एखाद्या चित्रपटाचा असतो किंवा नाटकाचा असतो किंवा एखाद्या पुस्तकाचा असतो किंवा एखाद्या व्यक्तीचाही असू शकतो. माझ्यावर इन्फ्लुएन्स कोणाचा असेल? वळका बघू. अरे खाण्याचा विचार घातल्या करताय. खाण्याचा इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर. म्हणजे एखाद्या संध्याकाळी मी खूप थकून घरी येतो ना, असा बसतो निवांत आराम खुर्चीत असा बसतो आणि तेवढ्याच समजा जिऱ्याच्या फोडणीचा वास आला किंवा मिरचीच्या फोडणीचा वास आला, कुठे पळून जातो हो कंटाळा. म्हणजे कंटाळा आलाय, अंग दुखतंय, वय झालं असं म्हणताना समजा आईस्क्रीम समोर आलं तर असं आपण मनात आणू शकतो का? नाही की नाही? किंवा उन्हाळा आहे, हा भर उन्हातून कडक उन्हातून मी घरी आल्यानंतर समजा कोकमाचं सरबत प्यायलो तर मी नव्या दमानं परत तेवढ्याच उन्हात जाऊ शकतो. पावसाळ्यात मस्त कडक चहा आणि भजी खाल्ल्यानंतर मला ना कविता होतात, मेंटूचे कविता सुचतात. म्हणजे माझ्या जीवनाचं रहस्य आहे खाद्य. खाणं हे आहे माझ्या जीवनाचं रहस्य. म्हणूनच माझ्या चेहऱ्यावर आहे विकट हास्य. झाली की नाही कविता? सुचली की नाही कविता? मग असं आहे. असं मुद्दा काय? मुद्दा आहे खाण्याचा. आणि हेल्दी खाणं, हेल्दी पार्टी खाणं, म्हणजे हेल्दी पार्टी फूड, याच्यावर आज आपण बोलणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला शब्द दिला होता त्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सुखीशाचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आता इथे जास्त वेळ घालवण्यात काही पॉईंट नाहीये. आपण आपल्या किचनकडे जाऊया. आमच्या खव्याने तुम्ही आज काय दाखवणार आहात? पहिले आपलं स्टार्टर डिश आहे चिली पोटॅटोज. अनफ्राईड आहेत. बर, साहित्य सांगता मला? हो, टोमॅटो प्युरी आहे, टोमॅटो सॉस आहे आणि टोमॅटो केचप आहे. ओके. आणि हे काय आहे? रेड चिली सॉस आहे. ओके. हे लालचा भरणा आहे. आपण हॉट बनवतो हे सगळं. ओके. आता आपण बाकीच्या साहित्याकडे जाऊया. इथपासून सांगा. हा, हे कॅप्सिकम आपण मोठं चिरून घेतलंय. बेबी पोटॅटोज बॉईल करून घेतलेत, पार बॉईल केलेत, पूर्ण मऊ शिजवले नाहीयेत. पार बॉईल म्हणजे फार बॉईल न केलेले. अगदी बरोबर. ओके. ग्रीन चिलीज डिसीड करून बिया काढून आपण लांब चिरले. मैदा आहे, डीप साठी वापरणार आपण. सोया सॉस आहे, गार्लिक बारीक चिरून घेतलाय. वुस्टरशायर सॉस आहे, व्हिनेगर, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर. ओके. मला सहज आपलं विचारायचं, तुम्ही जर ह्याच्यातले दाणे काढले असतील तर गंमत काय राहिली? पण दाण्यामध्येच तिखटपणा असतो. अगदी बरोबर. पण काही रेसिपीज मध्ये ते दाणे म्हणजे बिया त्या शिजल्या म्हणजे परतल्या गेल्या की त्या तोंडात येतात. तर ह्या रेसिपीमध्ये आपल्याला तसं नको, चालणार नाही आपल्याला. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिलं? आपण तेल तापत ठेवलंय, ह्याच्यामध्ये गार्लिक घालूया. ओके. बस. रेड चिलीज, सॉरी ग्रीन चिलीज कापलेल्या सगळ्या नको. हा, बस. ओके. आता काय करायचं? टोमॅटो केचप म्हणजे रंग सगळे सारखे असल्यामुळे 1 चमचा. हो. मग व्हिनेगर 1 चमचा. थोडस. सोया सॉस, मग रेड चिली सॉस थोडस जास्त. आता त्याच्यात आपण बटाटे घालूया. थोडस पाणी घालूया म्हणजे हे सॉसेस करपणार नाहीत. बस. सॉस घट्ट होऊन सगळ्या लागायला पाहिजे. हा, बटाट्यांना कोट व्हायला हवं. आता काय करायचं मला सांगा? आता आपण कोथिंबीर घालूया याच्यात. सगळी घाला. सगळी? हो. कोथिंबीरचा जास्त वापर आहे का? हो, हेल्थ रेसिपीज आहेत. आणि आता कॅप्सिकम घालूया. कोथिंबीर आपल्या आरोग्याला उत्तम, म्हणून तुम्ही नुसती खाऊ नका. आमच्याकडे 63 माणसाचं जरा कमी नाही आहे.
कॅप्सिकम घातल्यावर आपण फार हलवणार नाही आहोत किंवा शिजवणार नाही आहोत, कारण त्याचा रंग बदलेल नाही तर आपल्याला रंग तसाच ठेवायचा आहे ग्रीन. थोडंसं त्याला सॉस लागला की आपण गॅस बंद करू. ते आता तू इकडे घ्यायची का? हो. आता आपण हे त्याच्यात शिफ्ट करणार का काय करणार कढई? नाही नाही, ह्याच्यात सॉस आपण डीप वेगळं बनवतोय. ओके, हे झालं, हे गार करून मग आपण ह्याला लावणार टूथपिकला. चालेल. आता आपण काय करूया याचं? मीठ घालायचं. ओके. बस. लाल तिखट. आणि ह्या काड्यांचं काय करायचं तुम्ही मला सांगितलं नाही. आता आपण हे सर्व करताना टूथपिकला लावून सर्व करणार आहोत. ओके ओके त्यासाठी थोडस आपण हे गार करायला ठेवूया. ओके, ते बाजूला काढून ठेवूया. हो. आणि ती कढई इथे घेऊया. म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय करायचं म्हणाल तुम्ही? ह्याच्यात आपण डीप जे सर्व करणार आहोत त्याच्याबरोबर सॉस, ओके ओके, चिली पोटॅटोज बरोबर डीप जे सर्व करायचंय ते आपण ह्याच्यात करून घेऊया. त्यासाठी गार्लिक, मैदा घालायचा त्याच्यात. हा नवीनच मी बघितलं. मैदा किती? 1 चमचा? 1.5 चमचा. बस. या कढईत आम्ही अर्धा चमचा तेल घेतलं होतं. त्यात आता मैदा आणि गार्लिक. लसूण असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता काय करायचं त्यात? आता टोमॅटो प्युरी घालूया. म्हणजे कुठे? कारण मला काहीच ओळखता येत नाही. ओके, 1 चमचा. अजून लागेल थोडी अजून. बूस्टरचा सॉस घालूया थोडा. हा कसा बनवतात? हा रेडीमेड मिळतो का कसा? हा रेडीमेड मिळतो. नाव काय त्याचं? बूस्टर सॉस. वुर्स्टर. वुर्स्टर. वुर्स्टरशायर. ओके, किती? बस. थोडं पाणी घालूया. थोडंच. बस. मीठ. बस. लाल तिखट. ठीक आहे, आपलं हे डीप तयार झालं. गॅस बंद करू. आता हे सर्विंगसाठी पहिल्यांदा टूथपिकला मी ही सिमला मिरची ग्रीन बाजू त्याची वरती घेऊन लावते. त्याच्यावरती चिली पोटॅटो. हे जर बटाटे व्यवस्थित शिजले नाहीत तर आपण टूथपिक जी घेतली ना त्याच्याऐवजी तुम्हाला दाभण घ्यावी लागेल. त्यामुळे बी अलर्ट. आपलं तयार झालं. ओके. हे पार्टीसाठी स्टार्टर आपण बनवलंय. बरोबर. अट्रॅक्टिव्ह पण आहे, पण ऑइल आणि हे अतिशय मिनिमम वापरलंय आपण. आणि बटाटे जरी असले तरी त्यामध्ये पण काही न्यूट्रिएंट्स असतात. एरवी बऱ्याच जणांना वाटतं की बटाटे खायचे नाहीत, पण ते जेव्हा तुम्ही बटाटे वडे किंवा तळून जेव्हा करता, वेफर्सच्या स्वरूपात असतात, तेव्हा ते चांगले नाहीत. पण असे नुसते उकडून आणि कमी तेलात केलेले असतील तर ते चालू शकतात. आता हे आपण त्याच्यात डीप करणार का काय करणार? हा, आपण हा डीप सर्व करायचा. ज्यांना अजून चणचणीत किंवा असं खायची आवड आहे ते डीप बरोबर खाऊ शकतात. नाही तर ह्याला पण खूप छान टेस्ट आहेच. ज्यांना हौस आहे तिखट खायची त्यांनी ते आपण जे बनवलेलं आहे ते आपण थोडंसं असं घेऊ याच्यात. काय प्रत्येकाची हौस असते ना. हे असं घ्यायचं आणि हे असं बुडवायचं आणि हे खायचं. तुम्ही लिहायचं साहित्य आणि कृती. चिली पोटॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, भोपळी मिरच्यांचे तुकडे, बेबी पोटॅटोज, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मैदा, सोया सॉस, लसूण, वुस्टरशायर सॉस, विनेगर, तिखट, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, बिया काढलेले हिरव्या मिरच्यांचे तुकडे, टोमॅटो केचप, विनेगर, सोया सॉस आणि रेड चिली सॉस घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये अर्धवट वाफवलेले छोटे बटाटे, कोथिंबीर, भोपळी मिरच्यांचे तुकडे, मीठ आणि तिखट घालून एक वाफ काढावी. पॅन मध्ये 1 चमचा तेलावर लसूण, मैदा, 1.5 चमचा टोमॅटो प्युरे, वुस्टरशायर सॉस,
पाणी, मीठ आणि तिखट घालून सॉस शिजवून घ्यावा. टूथपिकला परतलेल्या भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि वाफवलेले छोटे बटाटे लावावेत आणि ते लसूण आणि टोमॅटोच्या डीप बरोबर सर्व्ह करावेत.